नमस्कार. आज आपण पाहणार आहोत स्वादिष्ट करंजीचे सारण. या सारणासाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी रवा, बारीक रवा, अर्धी वाटी पिठी साखर, 1 वाटी किसलेलं खोबरं, 1 चमचा चारोळी, अर्धी वाटी तूप, 1 छोटा चमचा बेसन, वेलची, बदाम, काजू, जायफळ आणि खसखस. हे सर्व साहित्य आपण घेतलेलं आहे सारणासाठी. आता कढई गरम करूयात. या कढईत सर्वप्रथम आपण खसखस भाजून घेऊया. खसखस भाजून झाली की ती काढून घेऊ आणि याच कढईमध्ये आपण किसलेलं खोबरं भाजूयात. हे किसलेलं खोबरं आपण मंद आचेवरती भाजूयात. खोबरं जास्त लालसर नाही भाजायचं. या प्रकारे भाजलं की आपण ते काढून घेऊयात. त्याच कढईमध्ये आता आपण थोडंसं तूप टाकू आणि बारीक रवा भाजून घेऊयात. बारीक रवा हे आपल्याला मंद गॅसवरतीच भाजायचा आहे. तोही जास्त लालसर नाही भाजायचा, त्याचा कच्चापणा निघून जाईल इतपत भाजायचा आहे अशा प्रकारे. आणि आता तो आपण काढून घेऊयात. आता याच कढईमध्ये आपण थोडंसं तूप ॲड करू आणि बारीक केलेले ड्रायफ्रूट्स भाजून घेऊयात. हे ड्रायफ्रूट्स भाजून झाले की तेही काढून घेऊ आणि घेतलेली चारोळी भाजून घेऊयात. चारोळीही भाजून झाली की ती काढून घेऊ. यामध्ये थोडं तूप टाकू आणि बेसन भाजून घेऊयात. बेसन ही मंद गॅसवरती त्याचा कलर लाल होईपर्यंत भाजूयात, म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जाईल. आणि आता हे भाजलेलं बेसन काढून घेऊया. सर्व साहित्यामध्ये जायफळ किसून घेऊयात. अर्धी वाटी साखर थंड झाल्यावरती या साहित्यामध्ये घेऊया. वेलची पूड घेऊया आणि हे सर्व हाताने छान मिक्स करूया, जेणेकरून पिठी साखरेच्या गाठी असतील तर त्या मोडतील. अशा प्रकारे आपलं तयार झाले आहे करंजीचे स्वादिष्ट सारण. हे 1 महिनाभर सहज टिकते. आवडले असेल तर लाईक करा.